नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. जिल्हा परिषदेवर आज मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा बोलण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आता एक 10 ते 12 दिवसाचा निकालाला काल लोटलेला आहे. पण तरीसुद्धा सत्तेची समीकरणं स्पष्ट होत नाहीत. मग सत्तेची समीकरणं का स्पष्ट होत नाहीत? नेमकं काय घडलं आहे? नेमकं काय बिघडलं आहे? आणि नेमकं कुठल्या दिशेनं वातावरण निघालं आहे ह्याविषयी आज मी आपणाशी बोलणार आहे. सातारा जिल्हा परिषद ही अतिशय महत्त्वाची सातारा जिल्ह्यातली संस्था असल्यामुळं तिच्या सत्ता स्थापनेकडं सगळ्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि राज्यातल्या राजकीय निरीक्षकांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. आरसपाणी चॅनलवर जेवढी राजकीय विश्लेषण आजपर्यंत केलेले त्याला आपण प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे विषय असल्यामुळे लोकांनी ते उचलून धरले. त्यातल्या अनेक गोष्टींना प्राधान्य दिलं किंवा त्या गोष्टी जसाच्या तशा घडल्यानंतर त्याचं कौतुकही केलं आणि काही उणिवा राहिल्या असतील तर त्या त्रुटीसुद्धा दाखवलेल्या आहेत. आरसपाणी चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे प्रयोग करतच राहणार आहोत यापुढं. आपल्याला आपला हा आरसपाणी चॅनल आवडत असेल तर आपण हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जॉईन बटन दाबून ह्याची मेंबरशिपसुद्धा घ्या. मेंबरशिप घेतल्यानंतर भविष्यात आपल्याला त्याचे अनेक फायदे बघायला निश्चितपणे मिळणार आहेत. सातारा जिल्हा परिषद ही महत्त्वाची संस्था असल्यामुळं तिच्यावर आपलाच झेंडा रोवला गेला पाहिजे अशी प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. पण कौल असा काही त्रिशंकू मिळालेला आहे की त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी काही पेच निर्माण झालेला आहे. पण पेच निर्माण झाला असला तरी पेच आहे का पेच दाखवला जातो आहे याकडं आपण जरा डोळसपणे बघितलं पाहिजे. मुळात जिल्हा परिषदेची ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस शिवेंद्रराजे भोसले जे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि भाजपचे जिल्ह्याचे प्रभारी आहेत, त्यांनी पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी असं आवाहन केलेलं होतं. त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, मात्र भाजपचा एकही नेता ह्या बैठकीला मोठा गेला नाही. भाजपचे जिल्ह्याची निवडणुकीसंदर्भातले एक महत्त्वाचे पदाधिकारी फक्त त्या बैठकीला गेलेले होते आणि त्यामुळं शंभूराज देसाईंच्या पदरी निराशा आलेली होती. भाजप आपल्याला जवळ करणार नाही, भाजप आपल्याला चर्चेत खेळवेल आणि भाजप आपल्याला तेवढा प्रतिसाद देत नाही किंवा देणार नाही हे लक्षात आल्यानंतर शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत मकरंद पाटील ह्या दोघांनी पुढाकार घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक घेतली. अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादींनी एकत्रित निवडणूक लढवल्या. म्हणजे निवडणूकपूर्व जर युती आपण बघितली तर ती शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांची झालेली होती. निवडणुकीचा निकाल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाजूनं जिल्ह्यातला आलेला आहे आणि त्यामुळं त्यांची आकडेवारीसुद्धा आज जर आपण बघितली तर 37 असा आकडा बहुमतांपेक्षा 4चं जादाचं संख्याबळ हे शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीकडं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी युती आत्ताच्या घडीला अतिशय भक्कम युती आहे आणि बहुमताचा जादुई आकडासुद्धा त्यांनी पार केलेला आहे. मात्र अनेक अडचणी त्यांच्यासमोरसुद्धा आहेत सत्ता स्थापनेसाठी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं थोडंसं धाडसानं विधान करणं, धाडसानं रणनीती आखणं ह्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे ते सगळं सावध बोलत आहेत. म्हणजे काल सकाळीसुद्धा शंभूराज देसाईंची पत्रकार परिषद झाली. पत्रकारांनी काही प्रश्न जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या दृष्टीनं त्यांना विचारले, त्यावर त्यांनीही सावध उत्तरं दिलेली आहेत. पण राज्यात जी महायुती आहे, देशात जी महायुती आहे ती साताऱ्यात निवडणुकीनंतरसुद्धा होताना दिसत नाहीत. मग त्याची नेमकी कारणं काय आहेत? तर त्याची नेमकी कारणं अशी आहेत की निवडणुकीच्या काळामध्ये भाजपचे जे नेते आहेत, जयकुमार गोरे जे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांनी वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय जोरदारपणे भाजपचा प्रचार केला. अतिशय आक्रमक शैली त्यांनी वापरली आणि टोकाचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये झाले आणि जयकुमार गोरेंनी
मकरंद पाटलांचा बालेकिल्ला खिळखिळा करण्याचा पुरता प्रयत्न केला आणि पाटणमध्ये जाऊनसुद्धा त्यांनी शंभूराज देसाईंना मोठं आव्हान दिलं किंवा त्यांच्यापुढं आव्हान निर्माण केलं आणि त्यातून राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांचे जयकुमार गोरे भाऊंशी टोकाचे मतभेद झाले. हे टोकाचे जे मतभेद त्यांचे झालेले होते त्या निवडणुकीनंतर ताबडतोब दुरुस्त होणं ही अवघड गोष्ट वाटत होती आणि निवडणुकीनंतर ताबडतोब भाजपच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये भाजपचे 2 नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी भाजपचाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल असं वक्तव्य केलं. हे वक्तव्य केल्यानंतर ताबडतोब सूत्र हलायला लागली आणि मकरंद पाटील जे आहेत, मकरंद पाटलांच्या लक्षात आलं की धोका, की भाजप हा शक्तिशाली पक्ष आहे आणि आपले सदस्य तो फोडू शकतो. त्यामुळे मकरंद पाटलांनी राष्ट्रवादीचे सदस्य, एक पुरस्कृत केलेला सदस्य आणि एक अपक्ष सदस्य असे 22 सदस्य एकत्र केले आणि ते एका सुरक्षित स्थळी, आज्ञास्थळी हलवलेले आहेत. मकरंद पाटलांना सदस्य हलवावे का लागले ह्याच्या पाठीमागं सुद्धा काही रचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यामध्ये काही सदस्य हे शिवेंद्रराजे समर्थक आहेत, काही सदस्य हे शिवरूपराजे खर्डेकर समर्थक आहेत आणि हे जे काही सदस्य आहेत हे उद्या फुटू नयेत, कारण भाजपचे नेते हे प्रचंड ताकदीचे नेते आहेत. त्यांनी आपले सदस्य फोडू नयेत, त्यामुळे ते सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेवट व्हीप आहे, अपात्रता प्रकरण आहे, अपात्रतेचे निर्णय लगेच होतात अशा भीतीदायक जरी चर्चा असल्या तर आपण राज्यातले जे नेते आहेत त्यांचं दिल्लीतलं वजन पाहता भाजपच्या, की अपात्रतेचा फारसा मोठा परिणामसुद्धा सदस्यांवर होईल का नाही हे सांगता येत नाही. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रातले शिवसेनेचे आमदार फुटले होते आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटले होते, त्यांच्या अपात्रता प्रकरणावर आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल झालेला नाही आणि त्यांची मुदत संपली. त्या आमदारांची मुदत संपून नव्यानं निवडणुका झाल्यावर पुन्हा दुसरी टर्मसुद्धा त्यांची सुरू झालेली आहे, तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल झालेला नाही. त्यामुळं भाजप ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शब्दात सांगायचं झालं तर महासत्ता आहे आणि मग महासत्तेची ताकद जर पक्ष फोडायला किंवा सदस्य फोडायला इथं कामाला लागली तर सदस्य फुटणं अवघड गोष्ट नाही. म्हणून मकरंद आबांनी काळजीपोटी आपले सगळे सदस्य आज्ञास्थळी रवाना केलेले आहेत. एका बाजूला त्यांनी भाजप सोडूनच सत्ता करावी लागेल असा संदेश किंवा असा संकेत हे सदस्य सुरक्षित स्थळी हलवून दिलेला आहे. सुरक्षित स्थळी ज्यावेळेस असे सदस्य हलवले जातात त्यावेळेस नेत्याच्या मनात जे काय आहे ते वेगळं आहे हे स्पष्ट होतं. परंतु भाजपला टोकाचा विरोध भाषणांमधून, भाषेमधून जयकुमार गोरेंविरोधात टोकाचा विरोध आत्ताही नेते मंडळी बोलून दाखवत नाहीत. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे हे मुख्यमंत्र्यांशी ह्या संदर्भात बोललेले आहेत. मुख्यमंत्री यामध्ये मध्यस्थी करून मार्ग काढतील अशी या दोन्ही नेत्यांना खात्री आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडं काही प्राथमिक चर्चासुद्धा झालेल्या आहेत. तिथं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय मात्र कुठला झालेला नाही. मात्र एक बैठक जी अशी झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं, की शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे 2 नेते एकनाथ शिंदेंकडं जाऊन बसले होते. त्यांनी चर्चा केली आणि भाजपनं आम्हाला कसं टार्गेट केलं, भाजपनं आम्हाला कसा त्रास दिला, भाजप कसं वैयक्तिक पातळीवर आमच्या विरोधात उतरलं हे त्यांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं. एकनाथ शिंदेंनी त्यांना दिलासा दिलेला आहे आणि दोघांना निर्णयाचे अधिकार दिलेले आहेत, की तुम्ही दोघं मिळून जे काय निर्णय घ्याल ते निर्णय आपण अंमलात आणू अशी हमी त्यांना दिलेली आहे. घाबरायचं कोणाला काही कारण नाही, मी सुद्धा महाराष्ट्रातला मोठा नेता आहे, मीही महत्त्वाचा घटक पक्ष आहे अशी हमीसुद्धा ह्या 2 नेत्यांना त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे हे 2 नेते सावध पद्धतीनं बोलत आहेत, कारण एकनाथ शिंदेने कदाचित त्यांना सांगितलं असेल तुम्हाला जे करायचं ते करा, पण सावध करा, शेवटच्या क्षणापर्यंत तुमचे पत्ते उघडे करू नका. आणि मकरंद आबांची खासियत आहे की ते चर्चा करतात, अतिशय छान बोलतात, आपल्या मनात काय हे ते कळू देत नाहीत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यांनी आणि शिवेंद्रराजेंनी मकरंद आबांचा शांत आणि संयमीपणा बघितलेला आहे. निवड होईपर्यंत ते शिवेंद्रराजेच बँकेचे अध्यक्ष होणार असं सांगत होते आणि निवडीचा निर्णय झाला त्यावेळेस नितीन काका पाटील हे बँकेचे अध्यक्ष झालेले होते. आत्तासुद्धा मकरंद आबांची आणि शंभूराज देसाईंची भूमिका वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येईल असं सांगितलं जाते त्यांच्याकडून. म्हणजे मकरंद आबा आणि शंभूराज देसाई ह्या दोन्ही नेत्यांकडून अशी भूमिका आहे की बाबा वरच्या नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य करू. पण वरच्या नेतृत्वाला त्या दोघांनी जो निर्णय सांगायचा आहे तो सांगितलेला आहे. फक्त मुख्यमंत्र्यांना तो निर्णय त्यांनी सांगितला आहे का नाही ह्याच्याविषयी अजूनही संशयता आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तो सांगितलेला नाही. त्यांनी आम्ही चर्चा करतो, विचार करतो, सदस्यांची मतं घेतो आणि तुम्हाला कळवतो असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितल्याची आपल्याकडं माहिती आहे. पण मकरंद आबा आणि शंभूराज देसाई यांची आज घडीला भाजपला सोबत घेऊन सत्ता करण्याची मनस्थिती नाही. अगदीच वेळ आली की भाजपला बरोबर घेऊन सत्ता करायची तर काही अटी शर्ती त्यासाठी टाकल्या जातील आणि त्या अटी शर्तीमध्ये जयकुमार गोरेंना वगळून जयकुमार गोरेंनी कुठेही हस्तक्षेप करायचा नाही ह्या अटीवर भाजपला ऐनवेळी सोबतही घेतलं जाऊ शकतं. आणि भाजपला सोबत घेताना फार काय भाजपला ते हातात देतील अशी शक्यता नाही आणि त्यामुळं थोड्या पदांसाठी एक दोन सभापती पदांसाठी किंवा जादाच्या एखाद्या उपाध्यक्षपदासाठी भाजप तडजोड करेल अशी शक्यता आत्ता तरी वाटत नाही. कदाचित मग भाजप विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊ शकते. पण भाजप त्यापूर्वी फोडाफोडीचं राजकारण करू शकते. कारण जयकुमार गोरेंनी एक विधान केलेलं आहे की आम्ही जिल्हा परिषदेमध्ये चमत्कार घडवू आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होईल. आता हे जे काय चमत्कार घडवण्याचं विधान आहे त्याला कारण राष्ट्रवादीमध्ये असलेले 6 सदस्य. हे जे 6 सदस्य आहेत हे जर फोडता आले तर तो चमत्कार घडू शकतो. मग त्यामध्ये सातारा तालुक्यामधनं 2 राष्ट्रवादीचे असे सदस्य आहेत की जे शिवेंद्रराजेंच्या प्रेमात आहेत. मानमध्ये काही सदस्य आहेत जे शिवेंद्रराजेंच्या प्रेमात आहेत आणि फलटणमध्ये काही सदस्य आहेत जे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रेमामध्ये आहेत. असे हे जर सगळे सदस्य आपण बघितले तर त्याची संख्या साधारण 6च्या घरात जाते आणि आज भाजपबरोबर 27 सदस्य आहेत आणि एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याचं बोललं जाते. म्हणजे अगदी धरला आपण तर 28 अशी सदस्य संख्या आहे आणि जादुई आकडा हा बहुमताचा 33 आहे. तर जादुई आकड्यापर्यंत पोचण्यासाठी भाजपला किमान आजच्या घडीला 5 सदस्यांची आवश्यकता आहे आणि 6 सदस्यांची नावं ही फोडाफोडीमध्ये घेतली गेलेली आहेत. आता ही 6 सदस्यांची नावं ही सगळ्यांना माहितीची आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहितीचे आहेत की कुठले कुठले सदस्य हे ऐनवेळी इकडे तिकडे जाऊ शकतात. त्या दृष्टीनं ती चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना शिवसेनेमध्ये सुद्धा अंतर्गत थोडी धुसफूस आहे. म्हणजे कोरेगावचे जे आमदार आहेत महेश शिंदे हे भाजपला अनुकूल भूमिका घेणारे नेते आहेत. त्यांच्या हातात काही सदस्य आहेत परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये थोडी त्यांची पिछेहाट झालेली आहे. अजितदादा पवारांच्या निधनामुळे जी काही सहानुभूती निर्माण झालेली होती तिचा फायदा हा तिथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे महेश शिंदे आत्ता सद्यस्थितीत शांत भूमिकेत आहेत आणि भविष्यात काय वाटचाल करायची त्या दृष्टीनं त्यांनी सगळे पत्ते खुले केलेले नाहीत. जसं राष्ट्रवादीमध्ये काही सदस्यांना असं वाटतं की शिवसेनेसोबत जाऊ नये भाजपसोबत राहावं तसं शिवसेनेतल्या सुद्धा काही सदस्यांना असं वाटतं की राष्ट्रवादीसोबत जाऊ नये भाजपसोबत जावं. पण भाजप हा विस्तारवादी पक्ष असल्यामुळं आणि भाजपला विस्तार करण्यासाठी कोणाचंही वावडं नाही. कुठल्याही टोकाच्या भूमिका ते कधीही घेतात आणि त्यामुळं राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मकरंद आबा असतील आणि शिवसेनेचे प्रमुख नेते शंभूराज देसाई असतील ह्या दोन्ही नेत्यांना भाजपला सोबत घेणं म्हणजे आपल्या पक्षाच्या विस्तारावर मर्यादा आणणं
आणि भविष्यात भाजप आपले सदस्य, आपले नेते गिळंकृत करू शकतो, हे ह्या दोन्ही नेत्यांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती भीती आहे की बाबा भाजपला जवळ करायचं तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा धोका पोचू शकतो आणि सत्तेत जाऊन पुन्हा तीच सत्ता आपापल्या मतदारसंघामध्ये ह्या विरोधी नेत्यांनी जर विरोधात वापरली तर विरोधकांना खूप बळ मिळू शकतं. ह्या धोक्याची कल्पना असल्यामुळेच मकरंद आणि शंभूराज देसाई हे सावध पावलं टाकत आहेत. चुकून वरिष्ठांनी काही निर्णय दिला तर तो निर्णय आपल्यावर बंधनकारकसुद्धा होऊ शकतो, म्हणून ते सावध बोलत आहेत. आजच्या घडीला त्यांच्या मनामध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोबत घ्यायचं आहे असं दिसत नाही. राज्य पातळीवर सुद्धा काही ठिकाणी म्हणजे आता रायगडसारख्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवून राष्ट्रवादी आणि भाजपनं सत्ता मिळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस हा चेंडू जाईल किंवा मुख्यमंत्री ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलतील देवेंद्रजी, त्यावेळेस देवेंद्रजींनी जर साताऱ्यात भाजपला सोबत घेऊन सत्ता करा असं सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे रायगडमध्ये भरत गोगावले आणि शिवसेनेला घेऊन तुम्ही सत्ता करा अशी सुद्धा मागणी करू शकतात. आणि मग या मागणीमुळं आणखी चित्र हे वेगळं होऊ शकतं आणि कदाचित वरच्या पातळीवर सगळीकडेच महायुतीनं सत्ता स्थापन करावी असा निर्णय झाला तर तिन्ही पक्ष सोबत येऊनसुद्धा सत्ता करू शकतात. पण तिन्ही पक्ष येऊन सत्ता सोबत करत असले तरी महत्त्वाची 2 पदं अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदं ही ज्याच्या जागा जास्त आहेत, ज्याची युती भक्कम आहे त्यांच्याच वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर तडजोड करतील अशी आत्ता शक्यता नाही. महाराष्ट्र पातळीवर जशी 2 उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला तसा 2 जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाचाही निर्णय होऊ शकतो. आज जरी घटनेत तशा तरतुदी नसल्या तरी त्या करायसाठी फारसा वेळ लागत नाही. मंत्रिमंडळाची एक बैठक आणि अधिसूचना काढली की तसा निर्णय होऊ शकतो. एकूण आपण सातारा जिल्ह्याचं जे राजकारण बघतोय तर आत्ता भाजपला फोडाफोडीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतले काही सदस्य फोडून त्यांना सत्ता आणावी लागेल. चमत्कार म्हणजे सदस्य फोडणे, विरोधी पक्षातले आपल्या बाजूला वळवणे आणि बहुमत सिद्ध करणे. तर भाजपला फोडाफोडीचं राजकारण करावं लागेल. भाजप फोडाफोडीच्या राजकारणामध्ये यशस्वी झाला तर सत्ता येऊ शकते. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जर त्यामध्ये काही भूमिका घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर वरनं काही सूत्र हलवली तर भाजप सत्तेत येऊ शकतो. ह्या 2 शक्यता आहेत. याशिवाय राज्य पातळीवर महायुतीनं एकत्र येऊन सगळीकडे सत्ता स्थापन करावी, तिन्ही पक्षांचा सत्तेत सहभाग झाला पाहिजे असं NDA म्हणून जर काय धोरण ठरलं तर सत्ता भाजपला मिळू शकते. म्हणजे हे 3 पर्याय आत्ता सध्या दिसत आहेत. या व्यतिरिक्त वेगळा पर्याय काय भाजपला सत्तेमध्ये येईल असा दिसत नाही. भाजप आता सत्तेत येण्यासाठी प्रचंड धडपड करत आहे, पण भाजपला फार संधी सत्तेत येण्याची नाही. त्यांच्याकडे सगळ्यात मोठा आकडा आहे 27-28चं संख्याबळ आहे. 27 एकट्या भाजपचे आहेत. एका अपक्षानं पाठिंबा दिल्यामुळे 28वर त्यांचं संख्याबळ पोचलेलं आहे. हे संख्याबळ पोचलं असलं तरी बहुमतापासून ते खूप दूर आहे आणि त्यामुळं भाजप आज तरी सत्तेच्या बाहेर राहील अशी परिस्थिती आहे आजच्या दिवशी. आणि पुढच्या 10-15 दिवसांमध्ये ज्यावेळेस प्रक्रिया खरोखर जाहीर होईल त्या अमुक तारखेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा निवड आहे, सभापतींची निवड आहे, त्या दिवशी खरं चित्र निर्माण होईल. त्या तारखेच्या आधी 1-2 दिवस चित्र स्पष्ट होईल. आत्ता काही चित्र स्पष्ट होणार नाही. त्यामुळं भाजप आज तरी सत्तेपासून दूर राहील अशी परिस्थिती आहे. दोन्ही नेत्यांची प्रमुख मकरंद आणि शंभूराज देसाई यांची मानसिकता भाजपला दूर ठेवून सत्ता करण्याची आहे. त्यामुळे भाजपला बाजूला ठेवून सत्ता करण्याच्या दृष्टीनं शंभूराज देसाई आणि मकरंद वाटचाल सुरू आहे. त्यामुळं ह्या दोघांची जी काय वाटचाल सुरू आहे त्या वाटचालीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल अशी आजची परिस्थिती. पण अनेक गोष्टी मुख्यमंत्र्यांकडे अडलेल्या असतात. शंभूराज देसाई मंत्री आहेत, मकरंद मंत्री आहेत. त्यांची
ताकदही जास्त आहे, बहुमतसुद्धा त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे अगदीच काठावरचं बहुमत नाही, तर त्यांच्याकडं बहुमतापेक्षा 4 जागा जास्तीच्या आहेत. त्यामुळं त्यांना बहुमत सिद्ध करणं अवघड ठरणार नाही. फक्त आपला सदस्य फुटू नये राष्ट्रवादीचा, ह्याची काळजी मकरंद आबांना घ्यावी लागणार आहे. आजच्या घडीला त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. पण ती काळजी ही शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना घ्यावी लागेल आणि ती काळजी घेतली आहे हे मतदानादिवशी सिद्ध होणार आहे. त्यामुळे मकरंद आबांना फार काळजी घेण्यासारखी परिस्थिती शंभूराज देसाईंच्या नेतृत्वात जी शिवसेना निवडून आलेली आहे त्यामध्ये सुद्धा 2-3 सदस्यांवर भाजपचं काम सुरू आहे. भाजप हा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे. वेगवेगळ्या गोष्टी भाजपच्या हातात असल्यामुळं, सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात असल्यामुळं भाजप हे कोणाला काही आश्वासन देऊ शकतं आणि त्या आश्वासनाच्या जोरावर काही सदस्य इकडचे तिकडं सुद्धा घेऊन जाता येणं शक्य आहे असं भाजपच्या नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही शंभूराज देसाईंनाही आपल्या सदस्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित स्थळी त्यांना हलवावं लागणार आहे. अजून तरी काही सुरक्षित स्थळी त्यांनी काय हलवलेलं नाही, पण योग्य वेळी ते सुद्धा त्या पर्यायावर विचार करू शकतील. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांचे मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत. शंभूराज देसाई तर मुख्यमंत्र्यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. म्हणजे शंभूराज देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं अतिशय जीवाभावाचं आणि मैत्रीचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शब्द सहजासहजी शंभूराज देसाई यांनाही खाली ठेवता येणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्दच टाकू नये, त्याच्यापूर्वीच निवडणूक होऊन जावी अशा विचारांनी शंभूराज देसाई काम करत आहेत. एकूण निवडणूकपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या मकरंद आबा आणि शंभूराज देसाई आणि देवेंद्रजी फडणवीस यांची बैठक 100% होणार आहे आणि ह्या बैठकीतच सत्ता नेमकी कोणाची राहील ह्याचा निर्णय होणार आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता करणं अवघड नाही, मात्र राज्याच्या नेतृत्वाच्या हातात सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. त्या गोष्टींना आपल्याला भविष्यात त्रास होऊ नये, आपल्या महत्त्वाच्या विकास कामांच्या फायली ह्या सहीशिवाय अडून राहू नयेत अशी भूमिका ही दोघांना विचारात घ्यावी लागणार आहे की आपले काही कामं मुख्यमंत्र्यांकडे असे आहेत का की जी मुख्यमंत्र्यांच्या शक्तीशिवाय होणार नाहीत, त्याचाही विचार त्यांना करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेला सुद्धा निधी देताना शेवट आज अर्थ खातं जे अजितदादांकडं होतं ते अर्थ खातं आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे. अजून ते कुणाकडे द्यायचा याचा निर्णय त्यांनी केलेला नाही आणि मुख्यमंत्री ह्या वर्षीचं बजेट विधानसभेत मांडणार आहेत. विधानसभेचं अधिवेशनसुद्धा आता सुरू होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच हातात कुणाला काय द्यायचं याचा निर्णय असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. मुख्यमंत्र्यांनी टाकलेला शब्द मोडणं ह्या जिल्ह्यातल्या नेत्यांना शक्य होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, एवढी अमर्याद सत्ता असताना एवढं मोठं नेत्यांचं म्हणजे नेत्यांची जी काय संख्या आहे ती भाजपकडं फार मोठ्या प्रमाणावर असतानाही भाजपला जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेताना यश येताना दिसत नाही. यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक निराशेचा सूर उमटलेला आहे की आपल्या नेते मंडळींनी सुद्धा अधिक चांगली व्यूहरचना केली असती तर निकाल काहीतरी वेगळा घडला असता आणि तो निकाल वेगळा घडला नाही. त्यामुळे निराशेचा सूर आणि ही निराशा बदलण्यासाठी भाजपला कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या सत्तेत यायचे. एकूण सगळी जर आपण माहिती घेतली, आढावा बघितला तर मी निश्चितपणे सांगू शकतो की आजच्या घडीला तरी भाजपला पूर्णपणे सत्तेपासून बाजूला ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतलेला आहे. पुढच्या 7-8-10 दिवसामध्ये आपण ह्यामध्ये काही बदल होतो आहे का बघूयात, कारण ह्या 4-5 दिवसामध्ये तर काही बदल होण्याची शक्यता नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीची तारीख, सभापती निवडीची तारीख ह्या तारखा जाहीर झाल्याशिवाय ह्यामध्ये निश्चितपणे कोणताही निर्णय होणार नाही आणि हा निर्णय करण्यासाठी युद्धपातळीवर त्याच वेळेस प्रयत्न होतील ज्यावेळेस तारखा जाहीर होतील. त्यामुळे त्या तारखांपर्यंत आपण वाट बघूयात. तोपर्यंत भाजप काय फोडाफोडीमध्ये यशस्वी होतं आहे का आपले सदस्य एकजूट ठेवण्यामध्ये पक्षाशी निष्ठावंत म्हणून त्यांची मनाची तयारी करण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते यशस्वी होत आहेत का यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. आपण एकूण ह्या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून असणार आहोत आणि वेळोवेळी आपल्या दर्शकांना आपण त्याबाबत माहिती देऊ
की काही मोठ्या घडामोडी घडल्या तर त्या कशा घडल्या ह्याचीसुद्धा विस्तृत माहिती देऊ. जसं आज मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी शब्द टाकलेला आहे, पण तो जोरकस टाकलेला नाही आणि विचार करून आम्ही सांगतो असं दोन्ही नेत्यांनी कळवलेलं आहे. आता तो विचार झाला आहे का, काही निर्णय होतो आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करावी लागणार आहे आणि पुढं जावं लागणार आहे. तर एकूणच सगळ्या गोष्टींचा निर्णय झाल्यानंतरच आपण त्याच्यावर भाष्य करू. आज कुठलाही निर्णय झालेला नाही मी ठामपणे सांगतो. त्यामुळे सत्ता कोणाची येणार, तर आजच्या घडीचा निर्णय असा आहे भाजप सोडून सत्ता येणार आहे. त्यात काय बदल होतो का हे पुढच्या 10-15 दिवसामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आपल्याला समजेल. बदल झाला तर कसा झाला हे आपण सांगू आणि नाही झाला तर आज जे मी बोललो आहे तीच वस्तुस्थिती कायम राहिली असा त्याचा अर्थ होणार. धन्यवाद. हे आपल्याला विश्लेषण आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जॉईन बटन दाबून आमची मेंबरशिपसुद्धा घ्या. धन्यवाद.